नमस्कार, स्वरांजली व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार किती आलेत, त्याचे व्रताचे नियम काय आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हिंदू धर्मात वर्षातील सर्व 12 महिने विशेष आहेत। वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात। त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना। मार्गशीर्ष महिना हा 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे। या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते। आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने हे व्रत करतात। तर जाणून घेऊया यंदा किती गुरुवार येतात, या व्रताचे नियम काय आहेत। तर हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात। ज्यांनी हे व्रत धरलं ते देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात। कुटुंबात सौख्य समाधान नांदावं या इच्छेने हे व्रत केले जातात। मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं। तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं। यंदा 2024 मध्ये मार्गशीर्ष महिना 2 डिसेंबरपासून सुरू होत आहे आणि महिन्याचा पहिलाच गुरुवार हा 5 डिसेंबरला आहे। तर या दिवशी व्रत सुरू करावे। यावर्षी 4 गुरुवार आलेले आहेत। पहिला मार्गशीर्ष गुरुवार 2024 5 डिसेंबरला आहे। दुसरा मार्गशीर्ष गुरुवार 2024 12 डिसेंबरला आहे। तिसरा मार्गशीर्ष गुरुवार 2024 19 डिसेंबरला आहे। चौथा मार्गशीर्ष गुरुवार 2024 26 डिसेंबरला आहे। तर असे 4 गुरुवार आलेले आहेत। मार्गशीर्ष महिन्यातील पूजेची मांडणी खूप सोपी आहे। जे कोणी हे व्रत करणार आहेत ते सकाळी लवकर उठावे, स्नान वगैरे झाल्यानंतर पूजेची मांडणी करून पूजा करावी। शक्य नसल्यास ही पूजा संध्याकाळी केली तरी चालेल, शक्यतो दुपारी करू नये। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा विधी। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका पाटावर किंवा चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा। त्यात पाणी भरून त्यावर आंब्याचे पाने लावावे। त्यावर नारळ ठेवावा। त्या नारळाला देवी समजून दागदागिने घालावे। हळदी कुंकू लावायचे। गणपतीची पूजा करायची। लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवायचा। फळ असेल तर ते पण ठेवायचे। मनोभावी पूजा करण्याला महत्त्व आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीत पूजेची मांडणी केली तरी चालेल। त्यानंतर कथा वाचावी, देवीची आरती करावी, गोड प्रसादाचा नैवेद्य दाखवावा। शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे। गुरुवारचे उद्यापन अगदी साध्या सोप्या पद्धतीत घरच्या घरी हे उद्यापन करू शकताय। शेवटच्या गुरुवारी सुवासिनींना बोलवून हळदी कुंकू करावे। असेही 4 गुरुवारी व्रत करावे। नक्कीच याचे फळ मिळते। तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।